फ्रेंड्स, हॅलो, गुड मॉर्निंग. तर काल आपल्या बाप्पाचं विसर्जन होतं आणि बाप्पा गेल्यानंतर बघा ते डेकोरेशनची जागा खूप जास्त रिकामी रिकामीशी वाटते. कारण की कितीही सुंदर डेकोरेशन असू द्या, कितीही चांगलं डेकोरेशन असू द्या, कारण पण त्या डेकोरेशनला बाप्पाशिवाय काही म्हणजे हेच नसतं. बाप्पा असले की तेव्हाच त्या डेकोरेशनला महत्त्व असतं. बघा बाप्पा गेले तर जागा कशी रिकामी रिकामीशी वाटते. आणि ही सत्यनारायणाची पूजा पण इथे मांडलेली आहे. तर आज आहे खूप 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 सारं काम मला, कारण की आज खरंच खूप जास्त काम आहे. तर आणि मम्मीला पण उशीर झाला, त्यामुळे मम्मी पण भांडे सोडून गेली. तर आता माझे थोडे भांडे बाकी घासायचे, आता थोडे झालेले आहेत. तर चला बघूया आजचा कामाचा दिवस. तर ते बघा थोडे भांडे घसले गेले, आता एवढे एकच बाकी आहे. आणि ते पाणी पण तापवायला ठेवलेलं आहे. आणि आता बघा घराचा पसारा, आणि आम्ही जे कपडे असे कॉटच्या खाली कोंबले होते ते सुद्धा काढून, मला टेबल वगैरे सगळं साईडला करून, हे सगळं डेकोरेशन काढून, हे सगळं उचलून आणि ते कपडे वगैरे सगळे इथे मांडायचे आहेत नीट. तर आता खूप सारं काम आहे हे बघा. आणि जे आहे हे गाईला पण द्यायला जायचं आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणलं व्हिडिओमध्ये, कधीतरी सांगितलं असेल तुम्हाला की मी कधीतरी म्हणजे मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला नाही का मागच्या रस्त्याला गाई असते, ते गाय ह्या रस्त्याला. तर आज पण बघू गाय आहे का या रस्त्याला. जर का गाय असली तर आपण गाईला आपण ते नैवेद्य द्यायला जाऊ. पण मला आज काही गाय दिसतच नाही आहे. बघू, गाय नसले तर आपल्याला कुत्तूला जेवण देऊ आपण, फिकर नॉट. फ्रेंड्स, मी गॅस पण धुवून घेणार आहे, कारण की गॅस पण आता फार खराब झालेला आहे. आणि हे जे मम्मीने जेवण बनवले तर सगळं सामान इथे ठेवते. आणि आपलं कालचं पण बरंच म्हणजे एवढं पण नाही, पण थोडंसं जेवण उरलेलं आहे, जसं की डाळ भात वगैरे पुऱ्या आहे, ते जेवण उरलेलं आहे. तर आता आपण आहे ना आता गॅस पण घासून घेऊया, कारण की कसं एकदा सगळं किचन ओके झालं म्हणजे कसं सगळं टेन्शन जातं. किती मोठं काम असलं तरी सगळ्यात मोठं काम भांडे आणि किचन असतं, बाकीचे काही छोटे छोटेच कामं वाटतात. आता आपण आधी गॅस पण घासून घेते. चला फ्रेंड्स, आता एवढे भांडे ते आपण धुवून घेऊ. आज तर मला लई काम आहे, मला एवढं टेन्शन आहे कामाचं, पण पटकन आवरलं पाहिजे ना. आज मी लवकर पण उठले होते, पण काल आम्ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाचे ते खूप डान्स केला आणि खूप खूप जास्त नाचलो. म्हणजे कमीत कमी ना रात्रीचे 10 वाजले होते. पण पोरींचं मुलं मुलींचा सगळे डान्स संपत नव्हता. मला डान्स करायचा होता, पण त्या मुली म्हणल्या चल चल चल, त्यामुळे मी पण गेले आणि डान्स आम्ही खूप केला. त्यामुळे रात्री पटकन झोप लागली आणि सकाळी लवकर उठायची हिंमतच नव्हती, कारण की पाय इतके दुखत होते की काय सांगावं. मग आज उठायला पण आहे ना 9 वाजले. म्हणलं आता पटापट आवरून घेऊया. अंथरूण वगैरे सुद्धा उचलायचे बाकी, तर पहिले अंथरूण उचलले. आमच्या कुक्कूला जेवण दिलं, कारण की तो आता बोंबलायला लागला होता, कारण त्याला भूक लागली तर त्याला काही सुचत नाही, नुसतं बोंबलतो. त्याला जेवण वगैरे देऊन आले मी. अंथरूण उचलले, कॉट वगैरे थोडासा साफ केला आणि आता भांडे घासते. फ्रेंड्स, सगळे भांडे धुवून झालेले आणि किचन एकदम क्लीन झालेलं. मी तुम्हाला दाखवते किचनची हालत आधी कशी होती आणि आत्ता कशी आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता सगळं गॅस वगैरे भांडे धुवून सगळं बेसिंग रिकाम आहे. आणि आत्ता बघा खरं किचन किती सुंदर दिसतंय. आता बाकीचे कामं आवरूयात, पण आधी लागली आहे मला आणि मनूला खूप जोराची भूक लागली आता. तर आता आम्ही आधी पेटपूजा करून घेऊ, मग काम करू. आता भूक लागलेली आहे आणि माझे कपडे पण ओले झालेले भांडे धुवून धुवून. आता खाऊन घेऊ, कारण की जाम भूक लागली आहे. तर जेवण करून झाल्यानंतर मनूला पाठवते आंघोळीला आणि बाकीचे काम आता पटापट आवरून घेऊ. आणि तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे. काल सचिन पप्पांनी आईस्क्रीम आणली होती आमच्या चौघांसाठी. तर सगळ्या पोरांची आईस्क्रीम म्हणजे काल खूप जास्त गोंधळ होता. तर पोरांनी त्यांची आईस्क्रीम खाऊन घेतली, कारण की तिथे लहान पोरांचं काही कामच नव्हतं, ते आपले खेळत बसले होते. हे मग आईस्क्रीम आणल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी त्यांची आईस्क्रीम खाऊन घेतली आणि माझी आईस्क्रीम फ्रीजमध्येच राहिली. आणि मला रात्रीसुद्धा लक्षात नाही, इतकं म्हणजे आम्ही डान्स वगैरे केले आणि इतकं झोप लागत होतो, इतकं थकलेलं होतं की आलो झोपलो. मग सकाळी आज म्हणून फ्रीज खोललं तर बघितलं मी फ्रीजरमध्ये माझी आईस्क्रीम आहे. तर आता जेवण करून मग मी आईस्क्रीम खाणार आणि म्हणून माझी गंमत बघणार. फ्रेंड्स, बघा आजचा मेनू काय आहे. तर आज मम्मीने काय बनवलं आहे. आज मम्मीने बनवलं आहे आमच्या फेवरेट बटाट्याची भाजी आणि पोळी. तर आत्ता भांडे घासलेले आहे आणि मनूची
आणि मनूची अशी इच्छा होती की आपण दोन्ही पत्तरवाळीत जेवू, तर आम्ही आता दोन्ही पत्तरवाळीत जेवतोय. असं नाही करायचं म्हणू, कारण की भांडे आत्ताच घसलेले आणि पत्तरवाळ्या कसं ताट वापस घसायला येईल आणि एवढे भांडे घसले, तर मग म्हटलं आता पत्तरवाळ्या आहेत. तर मम्मी पण म्हणली जेव्हा तुला भांडी घसायचा कंटाळा आला तर आपण दोन्ही जण म्हणजे मम्मी मनू आम्ही असं पत्तरवाळ्यातच जेवत जाऊ. आता आम्ही पत्तरवाळ्यात जेवतोय. फ्रेंड्स बघा, 1-2 पुऱ्या पण होत्या, 1-2 म्हणजे आहेत बऱ्याचशा पुऱ्या. तर आता आम्ही पुऱ्यासोबत बटाट्याची भाजी खाणार आहे, कारण की पुऱ्या कशा थोड्या चुरल्यात आणि आम्हाला पुऱ्या आवडतात. तर आता आम्ही पुऱ्या खाऊ आणि मग पोळी खाऊ. आणि आम्ही मनूला लहानपणापासून सवय अशी म्हणजे अशी सवय लावलेली की स्वतःचं जाट नेहमी स्वतःच वाढायचं, कधीच असं दुसऱ्यांना वाढू द्यायचं नाही. असं काही नाही, पण हे संस्काराचं एक राहतं. तर मम्मीने शिकवलेलं आहे, मम्मीने मी पण शिकवलेलं आहे मनूला. तर ती जेव्हा बघावं तेव्हा स्वतःचं ताट म्हणजे तिचं ताट ती स्वतःच वाढते, ती कोणालाच वाढू देत नाही. आणि ही सवय खूप चांगली आहे. फ्रेंड्स आता जेवायला सुरुवात करू. भाजी कशी बनली आहे बघू आपण. मम्मीच्या हातची भाजी नेहमी छानच असते. इतकी टेस्टी ना. चला तुम्ही पण जेवण करा, आम्ही पण जेवण करतो. मनूला पण भाजी आवडलेली दिसते. लय भारी फ्रेंड्स. या माझी आईस्क्रीम. स्वीट पाहिजे असतं तर माझ्याकडे आईस्क्रीम आहे. चला जेवण झाली, आता आईस्क्रीम खाऊ. तू मला चिडवू नको. तू मला चिडवू नको. तू मला चिडवू नको. मी तुला चिडविल. तू मला चिडवू नको. मी तुला चिडविल. गबस. तू मला चिडवू नको. मला पण आईस्क्रीम पाहिजे. तू मला चिडवू नको. तू बघा आईस्क्रीम. मनूचं तोंड बघा आईस्क्रीम बघून कसं होतंय. हा तर फ्रेंड्स अशी शर्त होती. मी काल तिचे एकच घास आईस्क्रीमचा खाल्ला, तर आज तिची बारी आहे. छोटासा एक घास आईस्क्रीम खायची म्हणून छोटसाचा. मोठा ग बस छोटसा. ठीक आहे माहिती. बस काय टच पण नाही केला. काय बघ दाताला आईस्क्रीम लागलेली. एवढा हो. वातावरण बघू शकता. आधी इतकं ऊन होतं आणि आता वातावरणाने पलटी मारली. किती काय ढग आलेले, त्यामुळे मी असे कपडे काढून घेतले सगळे. इथे ओले कपडे आहेत आणि इथे सुकलेले आहेत. ते आता हे गोळा करून आपण घरी घेऊन जाऊ, कारण की एवढे सुकलेले कपडे आहेत आणि एवढे ओले म्हणजे पण अशी पिळ्या एवढे ओले कपडे नाही आहेत. ते असेच नॉर्मल थोडे सुकले थोडे ओले आहेत असं. तर म्हटलं आपण लक्ष नाही राहणार कामाच्या चक्करमध्ये, सगळे कपडे ओले होऊन जाईल. तर आता सगळे कपडे घरी घेऊन जाऊ आणि ओले कपडे राहील ते आपण दोरीवर सुकायला टाकू. हॅलो. आणि आमच्या कुकूला पण आता आतमध्ये घेऊन घेतलं, कारण की पावसाचं काही भरोसा नाही. आला तर बिचारा आमचा कुकू उला होऊन जाईल. तो उला व्हायच्या आधी आम्ही त्याला आतमध्ये घेऊन घेतलं. उला. आता आंघोळीला जाऊया आणि बाकीचे जे काम आहेत ते आंघोळीनंतर करूया. फ्रेंड्स माझी आंघोळ झालेली आहे आणि आता पटकन झाडू मारून घेते, कारण की घरात खूप कचरा झालेला आहे आणि असं कचरा घरात ठेवलं का काही सुचत नाही. पटकन झाडू मारून घेऊ. फ्रेंड्स झाडू मारून झालेलं आहे. आता वेळ आहे सत्यनारायणाची पूजा उचलायची. तर आता आपण पूजा ही सगळी जी मांडलेली ती आपण आता उचलून घेऊ. फ्रेंड्स किती सुंदर पूजा मांडली होती, पण आता वेळ झाली पूजा उचलायची. तर आपण काय म्हणता या आधी ना सुपाऱ्या ह्या अशा उचलून घ्यायच्या. ह्या आपण नाही द्यायच्या व्हायला, कारण की आपल्याजवळ राहू द्यायच्या असतात सुपाऱ्या. ही सुपारी हट ना, हे बघा घेतल्या, कारण की सुपाऱ्यांना धुवायचं असतं. तर मग मी याला डायरेक्ट असं ग्लासात टाकून साईडला ठेवून दिलं. तर आपण हे जे आहे हे सगळं उचलून घेऊ. सुपाऱ्या आणि आपण ज्या सुपाऱ्या आहेत त्या सुपाऱ्या पण आपल्याला असंच धुवून आपल्याजवळ ठेवायच्या असतात. यांना विसर्जित नसतं करायचं. एवढं गोंधळात बघा आपले बाळकृष्ण कशाला पण बसलेत. तर हे बाळकृष्ण परत आपल्या देवाला ठेवायचे आणि हे जे तांदूळ आहे हे विसर्जित करायचे नाही.
तर हे सगळं आपण फुलं वगैरे विसर्जित करू. पण हे तांदूळ आहेत ना आपल्याच परत तांदळाच्या डब्यात किंवा आपला कोणताही जो डबा असेल त्यात डब्यात टाकायचा, कारण की हे असं चांगलं असतं, सत्यनारायणाचं असतं. तर हे डब्यात टाकून द्यायचं, त्याच्याने म्हणजे आपल्या तांदूळ किंवा आपल्या नाही का याची धान्याची कधी कमतरता होत नाही. तर आपल्याला असं हे आपल्याच परत तांदूळात टाकून द्यायचं, ज्याच्याने आपल्याला अन्नाची कधी कमी होत नाही. तर या ज्या गोष्टी आहेत या वाटल्यास तर आपण विसर्जित करू शकतो. हे तांब्यामधले हे पाणी जे आहे हे आपल्या कोणत्याही झाडाला किंवा तुळशीला टाकून द्यायचं. साईडला ठेवून आपण. आणि हे जे गहू आहेत इकडे दाखव म्हणून, हे जे गहू आहेत या गव्हाला सुद्धा विसर्जन करायचं नाही. आणि हे गहूला पण आहे ना आपण थोडंसं नाही का याच्यावरती फुलं वगैरे काढून घ्यायची आणि या गव्हाला पण आपल्या गहूच्या पोत्यात किंवा तुमचा डबा असेल एखादी किंवा गोणी असेल त्या गोणीत टाकून द्यायचं, ज्याच्याने आपल्याला गव्हाची पण कधी कमी होत नाही असं म्हणतात. मग आपण करूया तसं. आणि हे जे नारळ आहे याला विसर्जित करायचं, म्हणजे याला विसर्जित करायचं नाही, पाण्यात सोडायचं नाही, कारण की हे नारळ आपल्याला प्रसादाच्या निमित्ताने खायचं असतं. या केळ्यांना पण तसंच. तर 5 आमच्याकडे फळं नव्हती तर आम्ही केळ्याच ठेवल्या 5. तर या केळ्याला पण प्रसादाच्या निमित्ताने खायचं असतं. हे जे आपण जे कामाचे बांधले होते यांना पण काढून विसर्जित करून देतो. आणि हा सगळा सामान एक पिशवीत घालून ठेवते, जेणेकरून सचिन बाप्पा येतील आणि विसर्जित करतील हा सगळा सामान. आम्ही पूजा कोपऱ्याला याच्यासाठी मांडली होती, कारण की नाही का इथे आम्हाला झोपायचं वगैरे असतं आणि काम पण असतं, त्यामुळे मध्यभागी ठेवलं तर थोडी अडचण वगैरे होते ना. तर म्हणून आम्ही अशी साईडला पूजा मांडली होती दिशा बघून, आणि ही दिशा चांगली होती. तर फ्रेंड्स आपल्या सुपाऱ्या बघा धुवून झालेल्या आहेत. आता त्याला अशा कापडाने पुसून घेते. फ्रेंड्स आता या सुपाऱ्या बॉक्समध्ये ठेवून देऊ. आता तुम्हाला वाटलं असेल हा बॉक्स कुठून घेतला, तर हा बॉक्स असाच मार्केटमध्ये होता तर घेतला. हा बॉक्स इतका छान आहे. आणि हा बॉक्स कितीत पडला असेल, तर हा बॉक्स आम्हाला 350चा पडलेला आहे. थोडा महाग आहे, पण या बॉक्समध्ये सगळं काही, या बॉक्समध्ये वातीपासून मध आहे, त्यानंतरून बघा कुंकू आहे, हळद आहे, अजून गुलाल आहे, माचीसुद्धा आहे, आणि हे काळा नाही का बुक्का तो आहे, त्यानंतरून धूपसुद्धा दिलेलं आहे. अशा 2 प्रकारच्या वाती दिलेल्या आहेत. हे कापूस पण दिलेला आहे आणि अजून काय म्हणता हे दिलेलं आहे सुपारी. त्यानंतर याच्यात आपलं हे काय म्हणता गणपती बाप्पांच्या कानाला लावता नाही का, ते बाप्पाच्या कानाला लावता हे अत्तरसुद्धा आहे. त्यानंतरून खडीसाखर आहे, कापूर आहे, आणखीन काय म्हणता गोमूत्र आणि गुलाबजल आहे, अजून मधसुद्धा आहे. अशा खूप साऱ्या म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत तिथे. आणि हा जो कापड आहे हा पण काय म्हणता ह्याच बॉक्समध्ये मिळालेला आहे. तशा सर्व खूप साऱ्या म्हणजे ज्या गोष्टी सत्यनारायणाच्या पूजेला लागतात त्या सर्व काही आहेत. त्यामुळे 350 रुपये मम्मीला जास्त काही वाटले नाही आणि वसूल झालेल्यासारखे वाटले. तर हा आहे आमचा बॉक्स. आणि आता याच्यात सगळं सामान नीट मांडून ठेवू, जेणेकरून पुन्हा काही सत्यनारायणाची पूजा आता पुढच्या वर्षी घालू, पण परत काही नाही का कार्यक्रम वगैरे असला तर हा बॉक्स लागणारच. तर आता मी नीट सांभाळून ठेवून देते. फ्रेंड्स हे बघा असा आम्ही डब्बा मस्त आवरून ठेवून दिला. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, याच्यातली मेन त्यांनी रांगोळीसुद्धा दिलेली आहे. हे बघा रांगोळीसुद्धा आहे या डब्यात. आणि असा फोटो पण दिला होता. चला आपला डबा झालेला आहे आवरून, आता लावून आपण आणि ठेवून देऊ. फ्रेंड्स काल दुपारी आम्ही सत्यनारायणाची पूजा केली होती, तेव्हाचा हा दिवा चालू आहे. असं म्हणतात की हा दिवा जेवढा वेळ चालू राहील तेवढा वेळ चांगला आहे. तर हा कालपासून दिवा चालूच आहे. आणि काल आम्ही फॅन पण नव्हता लावला या दिव्यासाठी, तर एकदम एवढंसं तेल आहे, पण कालपासून हा दिवा चालू आहे, विजलेला नाही आहे. त्यामुळे चांगली गोष्ट आहे, काल दुपारपासून चालू आहे. तर फ्रेंड्स बऱ्यापैकी आता आवरून झालेलं आहे. हे बघा बस आता डेकोरेशन काढायचं आहे. बघा सगळी पूजा वगैरे काढून झालेली आहे, मांडून झालेलं आहे. इथे ओले कपडे आहेत, इथे सुकलेले कपडे आहेत. बघा पाऊस बाहेरसुद्धा चालू झाला. मी म्हटलं बरं झालं कपडे काढून घेतले. किती जोरात पाऊस चालू आहे बघा.
मोबाईलमध्ये एवढं क्लिअर दिसेल पण भुरभुर चालू झालेली. हे बघा, किती जोरात पाऊस चालू झालेला आहे. सगळीकडे भुरभुर झालेलं आहे. आणि भांडे बघा, परत पुन्हा बघा केवढे भांडे निघलेले. एवढे भांडे घसून एवढं किचन सुद्धा साफ करून आता परत अजून एवढे किचनभर भांडे निघलेले आहेत. एवढी परत मला घासायचे आहे. डेकोरेशन काढायचं हे झालेलं आहे. आता हे राहू देऊ आपण तसंच. साईड डेकोरेशन काढू एक एक करून. डेकोरेशन अजिबात काढू वाटत नाहीये. हे असं एक एक डेकोरेशनचं एक एक जे हिस्सा काढताना गणपती बाप्पाची खूप आठवण येते. पण आता गणपती बाप्पा त्यांना पण त्यांच्या मम्मीच्या घरी जायचं असतं, म्हणजे त्यांना पण त्यांच्या मम्मीकडे जायचंच असतं ना. आपल्याला जशी आपल्या मम्मीची आठवण येते तशी त्यांना पण त्यांच्या मम्मीची आठवण येत असेल ना. आणि काल तर म्हणून फारच जास्त रडत होती, कारण की तिला गणपती बाप्पाला जाऊ नव्हतं जायचं. मग आम्ही समजवलं म्हणून की असं नाही, आपण गणपती बाप्पाला नेहमी हसतमुखाने त्यांना बाय बाय करायचं असतं. जर आपण त्यांना हसत बाय बाय केलं तर पुढच्या वर्षी आपल्या घरी लवकर येतात, कधीच रडायचं नाही. मला पण थोडं वाईट वाटत होतं, पण मी मनूला समजवलं, मम्मीने पण मनूला समजवलं. मग मनू शांत बसले. आता मनूला कुठं काढायचं आहे. आणि काल समुद्रावरून आम्ही फोन करून सांगितलं होतं की 5 दगडं घेऊन या. अशी 5 दगडांना काल आम्ही पूजा केली होती. आता या 5 दगडांना पण नारळाचं झाडाच्या इथे टाकून द्यायचं, जेणेकरून त्यांना पण पाणी मिळेल. शेवटी मनूने कुट्टू काढूनच टाकला फाडिया तोडियाकडून. आणि डबल पण काय करते दीदी? अरे बाळा, आता ह्या आरतीचं ताट सगळं रिकामं करायचंय ना. सुपारी वगैरे दिवा आता काढून ठेवून देते. कुंकू हळदीचं इथे ठेवते आणि ताट घसायला टाकते. सगळ्या गोष्टी बघा. याची वात बारीक होती, तुम्ही याची जरा वात मोठी केली तर बघा किती छान दिसतोय दिवा. बघा दीदीने बारीक केलं. आता इथं ठेवून द्या आपण बाप्पाजवळ. आता बाकीची कामं आवरू. तिला ना एक काम करायला नको. तिला हा चम्मच कधीचा म्हणलं मी आवडते, तू घसायला टाक. पण आमची म्हणून नुसते खेळायला, कामच नको काही. तर फ्रेंड्स, हे जे गहू आहेत जे आपण गणपती बाप्पाच्या कळसाला ठेवले होते ते आपल्याला विसर्जित करून देऊ आपण. तर फ्रेंड्स, आता सगळे डेकोरेशनच्या डबल टेप काढून घेऊ, कारण की हे परत पिशवीत ठेवायचे आहे. मग हे डबल टेप काही काम आहे. फ्रेंड्स, म्हणून पण मला इथे मदत करते डबल टेप काढायला. पाट वगैरे मी उचलून घेते. बघा, पाटाच्या खाली पण असे गहू आहेत, स्वस्तिक केलेले होते. त्याच्याबद्दल पण 1 रुपया आहे, 2 रुपयात. जो सामान होता सगळं मनूला देऊन दिलेला. आता खडी साखर वगैरे हे आवरायचं आहे. बघा, असं मोरपंख बनवला होता. आमचा गणपती बाप्पा कृष्णाचे होते, तर थीम आम्ही कृष्णा थीम केली ती. तर बनव वा, हे पण गहू विसर्जन करून टाकायचे आपल्याला. चला, ते लटकन वगैरे काढून घेऊ सगळे. तर फ्रेंड्स, हे लटकन खूपच जास्त मोठी दिसत होती, त्यामुळे असं गुंडाळून ठेवत होती. आणि लटकन मी घरी बनवले आहेत. म्हणून हे लटकन आणि लाइटिंग सारखी सारखी पडत होती. डबल टेपने सुद्धा होत नव्हतं. मम्मी म्हणली डायरेक्ट इथून असं शिवून काढ, म्हणजे आपल्याला जेव्हा लागलं तेव्हा आपण असं कट करून हे करू शकतो. तर डायरेक्ट शिवूनच घेतलं होतं. आता हे आपल्याला धागे जे आहेत ते कट करून घेऊ. वगैरे निघतंय ते सगळं कटर. अरे कट करून काढून घेऊ. नाचणीपिना पण चिपकवलं होता, कारण की खरंच राहतच नव्हतं. आणि सगळं डेकोरेशन नाही का बाप्पा येण्याच्या आधीच पडत होतं. म्हणून म्हटली बाप्पा येण्याच्या आधीच जर डेकोरेशनची ही आलं असेल तर मग कसं होईल. म्हणून आम्ही अशी 2 टाचणी होत्या, त्यांना 2 टाचणी पण संपल्या. मग मम्मीने म्हणली असं आपण जुगाड करू, डायरेक्ट शिवूनच टाकू. इथून आम्ही शिवलो होतात काढून घेऊ. आणि हे शिवायला मीच होती. मम्मीने तर चांगला जुगाड लावला. मम्मी कोणाची आहे?
दीदी मनूची साईडला डबल टेप आहे. दीदीला लाइटिंग गुंडाळून घेतलं. आता दीदी अशी साडी काढती. आणि साडी आमची खूपच मोठी होती त्यामुळे बघा पलीकडे टाकली होती. बापरे बघ साडीच्या मागे बघा खाली साडीच्या खाली बघा किती गुलाल आणि अगरबत्तीची राख जमा झालेली आहे हे बघा. आणि हे बघा कसं वाटतंय सगळं एकदम बेकारसं दिसतंय. 10 दिवस हा बाग इतका सुंदर दिसत होता आणि पुढचे 10 दिवस हा बाग कसा दिसेल. आणि बघा कसं दिसतंय सगळं. काढल्यावर तर आधी तर इतकी सवय होती डेकोरेशनची, म्हणजे 10 दिवस फार सवयच लागली होती या डेकोरेशन. आता डेकोरेशन काढलं ना आता बघताना असं वाटतंय की नवीन जागा आहे किंवा नवीन रूमच घेतले आम्ही. एकदम वेगळं वाटतंय असं. पुढच्या वर्षी बाप्पा परत येतील आणि या वर्षी जेवढं आमच्याकडून डेकोरेशन करता आलं विकत घेऊन काही हाताने काही घरगुती करता आलं त्याच्यापेक्षा पुढच्या टायमिंगला अजून चांगलं करू आम्ही. आणि बघू दीदी ते गुलालचं दाखव ग. बापरे अख्खी साडी. एवढीच साडी गुलालाने भरलेली कारण की तिथे आपल्या गणपती बाप्पा विराजमान होते ना. ही साडी काढून बघा. ही साडी सुद्धा सुद्धा टीप लावली ती. हा माझ्या पायाला टेप. 2 व्हाईट कलरच्या साड्या. चला पटकन त्याने आता हे सगळं आवरून घेऊ. ही लाइटिंग आहे बघा, दोन्ही लाइटिंग आहेत यांना आता वेगळं वेगळं करू. गुंथा झाली आहे. एक तरी निघली. ही आता लाइटिंग झालेली निघलेली आहे. आता आपण लाइटिंगला गोळा करून ठेवून देऊ जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी परत कामाला यायला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला. किंवा आपण ही लाइटिंग इथे लावली होती बघा फोटोंच्या इथे, आपण ही काढून टाकली तर पुन्हा एकदा परत नवीन डिझाईन करू आपण वाटलं असतं लाइटिंग यांची फोटोच्या जवळ. आता सध्यासाठी तर ठेवून देऊ कारण की आता उशीर होतोय, जवळजवळ 3 वाजलेले आहेत. बघा या लाइटिंगची आता घडी झालेली आहे. काही लाइटिंग नाही ठेवून देऊ. आणि आता नवीन एक अजून काम आहे ही लाइटिंग. ये लाइटिंग निकालते तो रात हो जाएगी. चला त्या लाइटिंगचा फंदा टाकायला म्हणजे कोपरा. यार लाइटिंग मध्ये टेप मध्ये लाइटिंग आहे चिपकवली. नशीब की लाइटिंग लवकर निघाली कारण की लाइटिंग काढणे अवघड होतं. ती लाइटिंग पटकन निघाली, ही पण लाइटिंग आता पटकन निघाली. ह्या पण लाइटिंगला बोलत त्यांना 1 मिनिट काहीतरी टाकते दाखव. हम है दुल्हन तुमसे ज़्यादा सुंदर तो नहीं दिख रही है. तर फ्रेंड्स बस झाले गंमत. आता आवरूया. हे आपण लाइटिंग आपण आता हे करून घेऊ. तर फ्रेंड्स बघा या लाइटिंगची अशी घडी केलेली मी याचं हे ठेवलेलं आहे. तर ही लाइटिंग बघा ही पण लाइटिंग आवरून झाली, ही पण लाइटिंग आवरून झालेली. या जी लाइटिंग आहे आपण आईला देऊन येऊ.
फ्रेंड्स हे बघा, हे लटकन आम्ही घेतले होते बाजारातून 100ला 5. मस्त मस्त होते आणि हे मला पण आवडले, मम्मीला पण आवडले, सगळ्यांनाच आवडले होते, तर मग हे घेतले. तर फ्रेंड्स आता सगळं सामान मी गोणीत भरून घेते. हे बघा, याच्यात आता हार वगैरे, कारण की पिशवी सापडली नाही आणि गोणीच होती, तर म्हटलं आता सगळा सामान जो आहे गोणीतच टाकून देऊ, कारण की कसं गोणी वर ठेवता येईल आणि लक्षात सुद्धा राहते की कोणती गोणी आहे. फ्लावर बघा, मी घरी बनवले होते फ्लावर आणि असे चिपकवले होते आणि असे निघाले. आणि इथं मध्ये काय काढू म्हणून म्हणलं स्वस्तिक काढू. हे मी असं दिव्याला ठेवायला केलं होतं, पण दिवे वेगळे म्हणजे समयसाठी केलं होतं, पण समय एक वेगळे आणि एक वेगळे होते आणि असं दोन समय सेम नव्हत्या, तर म्हटलं जाऊ द्या आपण असं डेकोरेशन म्हणून सुद्धा ठेवूया. असे मी 2 फुलं काढले होते समयसाठी. तर फ्रेंड्स बघा, याच्यात सगळे डेकोरेशनचं सामान ठेवून झालेलं आहे, मटकी वगैरे सगळं ह्याच्यात. आता काही गोणीवर ठेवत नाही, कारण की अजून जर काही सापडलं तर याच्यात टाकायला, आणि मम्मी आल्यानंतर आम्ही गोणी तिथं वर ठेवून देऊ. तर फ्रेंड्स आता मी झाडू फरची मारून घेते आणि सगळं घर स्वच्छ करून घेते. तर फ्रेंड्स आम्ही आता भेटतो सगळं घर आवरल्यानंतर. बाय बाय म्हणजे भेटतो, बाय बाय नाही. थोडा झाडू वगैरे मारून झालाय, बऱ्यापैकी आवरलाय, तर फक्त फरची बाकी आहे आणि हे जे कपडे आहेत ते फक्त तिथे ठेवायचे आणि आता भांडे घासायचे. म्हणली कपडे काही घडी नको करू, कारण की बहुतेक मम्मीला उद्या लोड कमी असेल कंपनीचा, तर मम्मीला सुट्टी देणार आहे असं मम्मी म्हणते. तर मग म्हटलं आपण दोन्ही उद्या मस्त आवरून घेऊ, तर ते कपड्यांचं काम माझं एक कमी झालेलं आहे. आता फक्त एवढं भांडे घासायचे आणि फरची पुसून मग मी एकदम माझे काम सगळे झाले मग. आणि हा पाऊस काही पिच्छा सोडत नाही बाबा. हे बघा ढग बघा अजून किती काळे आहेत आणि थोडा थोडा चालूच आहे. मोबाईलमध्ये दिसत नाही, पण रिॲलिटीमध्ये थोडा थोडा नाही का थेंबे थेंबे भुरभुर भुरभुर चालूच आहे. थोडं थोडं कळ ना, पण चालूच राहायचं. आता वाढतोय. तर फ्रेंड्स आता भांडे कसून झालेले, आता फक्त धुवायचे याच्यात. आणि खाली नाही का काल पत्रवाळ्या वगैरे पोरं जेवले होते, तर पत्रवाळ्या उरलेल्या होत्या टाकायच्या, आणि ते काय रात्री टाकायला म्हणजे भीती वाटत होती. आणि कसं रात्रीचं इथे जास्त जंगल आहे ना, त्यामुळे काही आम्ही गेलोच नाही. मग म्हणलं सकाळी आता टाकून येऊ, आता थोड्या वेळात करून टाकून आली. आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, तर काही तुम्हाला दाखवता झालं नाही. आणि मच्छर खाली खूप होती, तर आम्ही पटकन टाकून लगेच आलो. आणि तिथे कचरा वगैरे जाळला थोडासा. मग आता फक्त हे भांडे वगैरे घेऊन फक्त फरची पुसली की मग झालं, सगळं काम झालं. बघा 4 वाजले, नुसतं एवढं काम करता करता सकाळचं लागलेलं आहे, एवढं काम आहे. तर बघा आरतीच्या ताटाची काय हालत झाली, इतकं चिकट झालंय की बघा घसण्याने सुद्धा नाही घेणं असं झालेलं आहे. चला आता मी असं रगडून काढते. खूप जास्त चिकट झालेलं आहे हे. मी म्हणलं आधी साबणाने घासते, त्यानंतर परत पितांबरीने घासते. आणि आता घासून झालेलं आहे, आता मी पितांबरीने जरा घासते, बघू पितांबरीचा काय फरक पडतो. नाहीतर काय. तर फ्रेंड्स पितांबरीने आपलं घासून झालेलं आहे, थोडंसंच राहिले. आता आपण फायनल रिझल्ट बघू. आता बघूयात आपण. हे बघा फ्रेंड्स, लई भारी चमक निघली. जेवढं बाहेरच्या निघलं काय म्हणतात घसणीने आणि लिक्विडने, तेवढं पितांबरीने बघा किती छान निघलंय ताट आपलं आरतीचं. तर फ्रेंड्स हे बघा आता झालेच आहे, भांडे घासून सगळे झाले, धुणे वगैरे सगळे झाले. आता बस फरची पुसायची आहे आणि मोप वगैरे वल्ला केला, कारण की आता माझी कॅपॅसिटी संपलेली आहे. आता मी फरची पुसायची, तर आता मोपनेच सगळे फरची पुसून घेऊ, मग तुम्हाला घराचा पूर्ण फायनल लुक दाखवते. फ्रेंड्स हा आहे आमच्या घराचा फायनल लुक. आणि बघा सगळं काही फरची वगैरे पुसून सगळं साफ झालेलं आहे बघा. आणि बघा कॉटच्या खालचे जे कपडे होते ते सुद्धा सगळे झालेले काढून. आणि बघा किचन पण बघू शकता, सगळं पुसून एकदम मस्त आहे. पूर्ण घर आता स्वच्छ झालेलं आहे एकदम. तर फ्रेंड्स तुम्हाला हा आमचा घाईचा थकवेचा
आणि खूप कामांनी भरलेला व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आम्ही भेटत जातो तुम्हाला नवनवीन व्हिडिओमध्ये आणि नवनवीन व्लॉग्समध्ये मस्त काही घेऊन. तर आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय. गुड बाय.